ह्या सगळ्या महिलांना निर्णय घेतला, फॉर्म भरायला सुरुवात केली, जुलैपासून द्यायला सुरुवात केली. काल ऑगस्ट संपला. आता जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यामध्ये माझ्या तमाम महाराष्ट्रातल्या महिलांना मला सांगायचं आहे, काल आम्ही नागपूरला राज्याच्या उपराजधानी तिथं दुसरा कार्यक्रम केलाय, तिसरा कार्यक्रम आम्ही नाशिकला करू. पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही 1,07,00,000 माझ्या मायमाऊलींना, लाभार्थींना 3,225 कोटी रुपये त्यांच्या बँकेमध्ये टाकले. आणि मध्यस्थी नाही, मायमाऊली तो यावेळेस मी ठरवलं अजिबात त्याच्यामध्ये गडबड नाही झाली पाहिजे. कुणाच्या मार्फत नाही, डायरेक्ट तुमचा आधार कार्ड मध्ये तुमच्या बँकेच्या अकाउंटला पैसा मध्ये नाही. तुमच्या सैनीच पैसे निघणार, दुसऱ्या कुणाच्या सैनी नाही निघणार. तुम्हाला लागेल तेव्हा निघणार, तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही ते करा. आणि नंतर पुन्हा दुसरा टप्पा काल आम्ही केला. त्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये मिळून आता 1,60,00,000 लाभार्थी झालेले आहेत आणि जवळपास 800 कोटी रुपये वाटले, 4,800 कोटी. आता तिसरा टप्पा येणार आहे. अजून काही महिला लाभार्थी खऱ्या अर्थाने असतील, त्या राहिलेल्या असतील तर ते करा. आणि 2-4 कोटीचा साधारण उद्दिष्ट ठेवलेला आहे. 46,000 कोटी रुपये वर्षाला त्याच्याकरता आम्ही बाजूला काढले. हे लोक पहिल्यांदा विरोध करतात. काल आपल्या हायकोर्ट, मुंबई हायकोर्ट, नागपूर बेंच इथं कोणतरी एकाने तिथं केस दाखल केलेली आहे, रिट केलेलं आहे की योजना बंद करा. माझ्या किती महिलांना वाटतं ही योजना बंद व्हावी, त्यांनी हातवर करा, बंद व्हावी असं वाटतं ती. आणि किती महिलांना ही कायम चालू राहावी असं वाटतं, त्यांनी हातवर करा. खाली माझ्या मायमाऊलीने खाली हात करा. पाणी वगैरे ह्यामध्ये मी महाराष्ट्रात फिरतोय, बहुतेक सगळीकडं माझ्या मायमाऊलींना वाटतं योजना चालू करावी, चालू ठेवावी. ही चालू राहील, तुम्ही काळजी करू नका. हा अजितदादाचा वाद आहे, अजितदादा वादामध्ये काही बोलत नाही, हा माझा वाद आहे. त्याच्यामध्ये कधी पडेल ती किंमत मोजेपर्यंत खोटं बोलणार नाही. आणि ह्या पद्धतीने आपल्याला पुढे जायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने संपूर्ण माहिती तुम्ही पाहिलेली आहे. स्वतः माननीय महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्वतः संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. तिसरा हप्ता जो आहे तो तिसरा हप्ता कधी वाटप केला जाणार आहे त्याची तयारी देखील सुरू झाली आहे आणि नाशिकमध्ये तो कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवला जाणार आहे. तर बघा, या संपूर्ण जी काही माहिती त्याची आपण अधिकची देखील माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत. संपूर्ण जी काही माहिती आहे ती देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्या अगोदर सर्व माता भगिनींना, सर्व महिलांना या ठिकाणी सूचना आहे, लगेच व्हिडिओला लाईक करून टाका, चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळत असते. बघा, दुसऱ्या हप्त्याच्या संदर्भात देखील सर्वात अगोदर माहिती आपल्या चॅनलने तुम्हाला दिली होती. दुसरा हप्ता तुम्हाला त्यावेळेस मिळालेला आहे. तिसऱ्या हप्त्याची देखील सर्वात अगोदर माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळत आहे. तर त्यासाठी सर्व महिलांनी लगेच लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्यायचे आहे. तर बघा, अधिकची जी काही माहिती आहे ती आपण या ठिकाणी पाहूया. माननीय अजितदादा पवार यांनी काय अधिकची माहिती दिली ती देखील आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, लाडकी बहीण योजनेचा तिसरा टप्पा जो आहे त्याची तयारी ह्या ठिकाणी सुरू झाली आहे. लवकरच तुम्हाला तिसरा टप्पा देखील वितरित केला जाणार आहे, वाटप केला जाणार आहे. आता बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आत्तापर्यंत 2 हप्ते भेटलेले आहेत, 3,000 रुपयांचे. काल जो कार्यक्रम झाला नागपूर या ठिकाणी, दुसरा टप्पा जो निधी वितरणाचा 16चा त्या ठिकाणी पार पडला. या ठिकाणी त्यांच्यामध्ये दुसऱ्या हप्त्याचे जे काही पैसे आहेत ते देण्यात आले. जुलै आणि ऑगस्टचे पैसे जे आहेत ते महिलांना त्या ठिकाणी देण्यात आले होते. परंतु अजूनही बऱ्याच लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्टचे जे पैसे आहेत ते भेटलेले नाही आहेत. तर बघा, तुम्हाला या योजनेचे जे पैसे आहेत ते भेटलेले आहेत का, कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगायचे. जर तुम्हाला पैसे भेटले असतील तर कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा आणि पैसे भेटले नसतील तर नाही लिहून पाठवायचे. सर्व माता भगिनींनी या ठिकाणी संपूर्ण कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. पैसे भेटले असतील तर हो लिहून पाठवा, भेटले नसतील तर नाही लिहून पाठवायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, ही जी काही माहिती आहे ती सर्वांपर्यंत पोहोचेल, त्यामुळे सर्वांनी या ठिकाणी लिहून पाठवायचे आहे. तर बघा, आपण बघितलं असेल, स्वतः माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे की याचा पुढील टप्पा हा तिसरा टप्पा आहे आणि तो देखील लवकरच वाटप होणार आहे. ते म्हणाले आहेत की ज्यांचे पैसे राहिलेले आहेत किंवा ज्या महिलांना अजून पैसे मिळाले नाहीत त्या महिलांना देखील लवकरच पैसे भेटणार आहेत. आणि त्यांनी सांगितलं आहे की तिसरा टप्पा राज्यस्तरीय जो काही कार्यक्रम आहे तो नाशिक येथे आयोजित केला जाणार आहे. त्याची तयारी देखील त्या ठिकाणी सुरू आहे. असं ते देखील म्हटलेले नसले तरी देखील तयारी त्याची सुरू आहे, कारण तिसरा टप्पा हा नाशिक येथे आयोजित करण्यात येणार आहे. ठीक आहे. आता तिसरा टप्पा तुम्हाला कधी मिळेल त्याची देखील माहिती आपण पाहणार आहोत. पुढे संपूर्ण व्हिडिओ पाहत राहा, संपूर्ण माहिती तुम्हाला कळून जाईल. बघा, पहिला टप्पा पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर दुसरा टप्पा तो कालच त्या ठिकाणी नागपूर या ठिकाणी पार पडला आणि महिलांना निधी देखील वाटप करण्यात आला. तसाच आता तिसरा टप्पा हा नाशिक या ठिकाणी आयोजित करण्यात येणार असून त्यामध्ये राहिलेल्या महिलांना पैसे पाठवले जाणार आहेत. बघा, ज्या काही राहिलेल्या महिला आहेत त्या महिलांना पैसे पाठवले जाणार आहेत. माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले जवळपास 2.5 कोटी महिलांना हा जो काही लाभ आहे तो देण्याचं त्यांचं उद्दिष्ट त्या ठिकाणी आहे आणि भरपूर अजून महिला त्या ठिकाणी बाकी आहेत. मग आता नेमके पैसे कधी येतील राहिलेल्या बहिणींचे ते देखील आपण पाहूया. तर बघा, पहिला आणि दुसऱ्या टप्प्याचे पैसे आपण पाहिलं असेल 17 ऑगस्टला काही जणांना त्या ठिकाणी आले. खरं तर हा निधी जो आहे तो रक्षाबंधनाच्या निमित्ताने वाटप केला गेला होता. 14 ऑगस्टपासून पैसे यायला सुरुवात झाली होती आणि 19 ऑगस्टपर्यंत पहिल्या टप्प्यातील निधी वितरित करण्यात आला होता. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील निधी हा 29 ऑगस्ट, 30 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट अशा 3ही दिवशी महिलांना जे काही निधी आहे तो वाटप करण्यात आला. म्हणजे 3ही दिवशी महिलांना पैसे यायला त्या ठिकाणी सुरुवात झालेली होती. ठीक आहे. आता तिसरा टप्पा जो आहे तो तिसरा टप्पा जो असेल तो नाशिक या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे.
आणि त्यामध्ये ज्या महिलांना एकही रुपया मिळालेला नाही त्या महिलांना 3ही हप्ते जे आहेत ते एकाच वेळेस मिळतील. बघा जर आपण पाहिलं तर बघा ज्या महिलांना अजून एकही रुपया मिळालेला नाही त्या महिलांना 3ही हप्ते एकाच वेळेस म्हणजेच 4,500 रुपये दिले जातील. बघा जर तुम्हाला अजूनही एकही रुपया मिळाला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नाही सांगायचे. जर तुम्हाला पैसे मिळाले असतील तर हो लिहून पाठवा. तुम्हाला किती मिळतील ते देखील पुढे पाहूया. ज्या महिलांना 3,000 रुपये मिळालेले आहेत त्या महिलांना 1,500 रुपयांचा निधी हा वितरित केला जाईल. बघा मी तुम्हाला अगोदरच सांगितले ज्या महिलांना एकही रुपया मिळालेला नाही त्या महिलांना 3ही हप्ते एकाच वेळेस म्हणजेच 4,500 रुपये दिले जातील. आणि ज्या महिलांना 3,000 रुपये मिळालेले आहेत त्या महिलांना 1,500 रुपयांचा निधी जो आहे तो वितरित केला जाणार आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये. तिसरा टप्पा हा नाशिक येथे आयोजित केला जाणार आहे. त्यामध्ये संपूर्ण माहिती आपण माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ऐकलेली आहे. पुढे जर आपण पाहिलं तर बघा तर मग तिसरा टप्पा कधी येऊ शकतो त्याची आपण काही माहिती या ठिकाणी पाहूया. तर बघा तिसरा टप्पा हा याच महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्येच तुम्हाला वितरित केला जाणार आहे. त्याची पुढील तयारी देखील सुरू झालेली आहे. बघा तिसऱ्या टप्प्याची देखील तयारी या ठिकाणी सुरू झाली आहे. अर्ज तपासणी सुरू आहे. त्यासोबतच तसेच महिलांचे जे काही अर्ज आहेत ते मंजूर होतील. त्यांची यादी बनवली जाईल. ती यादी महिला व बालविकास विभागाकडे येईल आणि त्यानंतर ती यादी बँकेला पाठवली जाईल. निधी वितरित करण्यासाठी आणि लगेचच एक तारीख ठरवली जाईल आणि त्या तारखेला तिसऱ्या टप्प्यातील कार्यक्रमाचे जे आयोजन आहे ते त्या ठिकाणी केले जाणार आहे. बघा या ठिकाणी जर आपण पाहिलं सप्टेंबर महिना सुरू आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये तिसऱ्या टप्प्याची जो काही निधी आहे तो कधी वितरित केला जाईल त्याची अजून त्या ठिकाणी ऑफिशियल तारीख आलेली नाही आहे. परंतु जी तारीख ठरवली जाईल ती तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी तुम्हाला मिळतच असते माहिती. त्यासाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. संपूर्ण माहिती मी तुम्हाला खरी आणि ऑथेंटिक माहिती देत असतो. सर्वच महिलांना पैसे मिळावे हा आपला हेतू असतो. सर्वच महिलांना मदत व्हावी हा आपला हेतू असतो. त्यासाठी सर्व महिलांनी व्हिडिओला लाईक करून टाका. चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. तर बघा कार्यक्रमाचे आयोजन जे आहे ते त्या तारखेला केलं जाणार आहे. त्यानंतर बघा ज्या महिलांचे पैसे येणे बाकी आहेत त्यांनी आधार सीडिंग जे आहे ते त्या ठिकाणी करून घ्यायचं आहे का ते देखील चेक करून घ्या. त्यासोबतच आपले अकाउंट चालू आहे का ते देखील पाहून घ्या. बंद आहे ते देखील पहा. कारण आपण अकाउंटमध्ये व्यवहार करत नसल्यामुळे आपले अकाउंट बंद देखील असू शकते आणि त्यामुळे देखील पैसे जमा होत नाहीत. तर आपल्या साईडने संपूर्ण आपण क्लिअर असायला पाहिजे. पुढच्या टप्प्यातील निधी जो आहे तो त्या ठिकाणी तुमच्या अकाउंटला जमा होऊन जाणार आहे. तर अशा पद्धतीची संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहिलेली आहे. तिसरा टप्पा जो आहे तो सप्टेंबर महिन्यामध्ये वितरित केला जाणार आहे. जर आपण पाहिलं तर शक्यतोवर बघा मी तुम्हाला तारीख या ठिकाणी फायनल सांगत नाही आहे परंतु शक्यतोवर जर आपण पाहिलं तर बघा शक्यतोवर हा जो काही तारीख आहे ही जी काही तारीख आहे ती काय असणार आहे तर बघा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बघा 15 किंवा 17 तारखेला या ठिकाणी हा कार्यक्रम ठेवला जाऊ शकतो. नाशिकमध्ये 17 तारखेला ठेवला जाऊ शकतो अशी दाट शक्यता आहे. तर 17 सप्टेंबरला तुमचा जो काही पुढचा निधी आहे तो तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे. तर बघा संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देखील सांगितले आणि तिसरा टप्पा जो आहे तो नाशिकमध्ये असणार आहे त्याची देखील तयारी या ठिकाणी सुरू झाली आहे. तर संपूर्ण माहिती पाहिलेली व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करून टाका. चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून टाका. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी भेटणार आहोत अशाच पद्धतीची नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत त्या अगोदर बघा एक महत्त्वाची माहिती देखील तुम्हाला देतो. तर बघा दुसरी महत्त्वाची माहिती अर्ज भरण्यासाठी देखील मुदतवाढ झालेली नाही. म्हणजेच अजूनपर्यंत ऑफिशियल माहिती नाही परंतु तुम्ही पोर्टलवर जाऊन अर्ज भरू शकता. त्यामुळे कुणीही अर्जाची तारीख संपली असं जर तुम्हाला सांगत असेल तर तसं नाही आहे. अर्ज तुम्ही अजूनही भरू शकता. ठीक आहे. तुमचे जर डॉक्युमेंट्स तुम्हाला अजून मिळालेले नसतील ज्या काही महिला भगिनी बाकी असतील त्या महिलांनी देखील अजूनही ते अर्ज भरू शकतात. म्हणजे सप्टेंबरमधील देखील तुमचे अर्ज जे आहेत ते स्वीकारले जात आहेत. तर त्या महिला देखील अर्ज करू शकतात. तर अशा पद्धतीचे महत्त्वाचे अपडेट्स पाहिलेले आहेत. लवकरच आपण लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये पुढची अपडेट घेऊन भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.